श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आज स्वामींचा प्रकट दिन सोहळा. तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का? कधी अनुभव आलेला आहे का? तर ओळखा या 5 अदृश्य खुणा. हो, आज याबद्दल बोलणार आहे. आणि खूप अगदी प्रत्येक स्वामी भक्ताला वाटते की आपल्यावर स्वामींची कृपा व्हावी, पण लक्षात घ्या ती अगोदरच झाली आहे. हे कसे? कारण आज स्वामी प्रकट दिनानिमित्त हे जाणून घेणार आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवायचं काम मी तुमच्यावर सोपवत आहे. अगदी एखादं चांगलं पुण्याचं काम जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की स्वामी तुमची कोणती इच्छा अधुरी ठेवतील. कारण स्वामी प्रकट दिनी जर तुमची निवड झालेली आहे तर हे सद्गुरू कृपेचे संकेत आहेत की तुम्हाला या प्रकट दिनापासून अत्यंत चांगले दिवस येणार आहेत. हो, स्वामी कृपेचे हे संकेत आहेत. तुमच्यावर जर कृपा झाली असेल तर तुम्हाला ओळखण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. सर्वत्र श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष सुरू आहे. आज या मंगलदिनी अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न येतो की इतकी सेवा करूनही स्वामींची माझ्या कृपा आहे का? ती मी कशी ओळखू? तर स्वामी पावला पावलाला प्रचिती देतात, पावला पावलाला क्षणाक्षणाला अनुभव देतात. अशक्य ही शक्य असे करणारे स्वामी आज तुमच्या प्रियजनांना जरूर हा व्हिडिओ पाठवा आणि सांगा की साक्षात स्वामी तुमच्यासोबत आहेत. कारण बघा, जेव्हा पण तुम्ही कुठली गोष्ट करता तेव्हा स्वामी तुम्हाला सावरतात. अगदी अचानकपणे एखादी गोष्ट जर चुकणार असेल तर स्वामी सांगतात की नाही, या मार्गाने नको जाऊ, त्या मार्गाने जा. तर आतला आवाज म्हणजेच स्वामी साक्षात तुम्हाला हे सांगत असतात. मग यापेक्षा दुसरा वेगळा अनुभव काय हवा आहे तुम्हाला? म्हणूनच या 5 अदृश्य खुणा आज तुमच्यासाठी आहेत. काय आहेत या अदृश्य खुणा? तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा. आणि संत तुकाराम महाराज बघा एका अभंगात म्हणतात, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. याचाच अर्थ असा की सद्गुरू आपल्या शिष्याला वेळ न घालवता स्वतः सारखेच तेजस्वी बनवतात. आजच्या शुभ मुहूर्तावर स्वामींची कृपा झाली आहे हे या व्हिडिओतूनच जाणवत आहे ना तुम्हाला. या ओळखण्याच्या अंतर्गत खुणा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामींची कृपा झाली आहे हे कसं ओळखावं असा अनेक जणांना प्रश्न पडतो, बरोबर ना? म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. अनेकांना बघा जीवनामध्ये सतत भीती वाटत असते. त्या भीतीमध्ये त्यांना वाटतं की माझा विश्वास जो आहे स्वामींवरती तो काय कुठे डगमगतोय का? जेव्हा तुमच्या मनात कुणीतरी माझ्यासोबत सतत आहे, मी एकटा नाही, ही भावना जेव्हा दृढ होते तेव्हा समजा की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. संकटे आली तरी मन विचलित नाही होत. कुठं ना कुठं तरी मन म्हणतं घाबरू नको, सगळं ठीक होईल, किंवा ह्यातून मी बाहेर पडणारच. असं काही ना काहीतरी बघा तुम्हाला येतो अंदाज. तुमचा आतला आवाज बोलतो. तुमच्या प्रयत्नांबरोबरच स्वामी सगळं बघून घेतील. आता मी माझं 100% दिलेलं आहे असा विश्वास तुम्हाला तो मार्ग दाखवतो. हेच तुमच्या कृपेचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे देह, बोली आणि स्वभावातील बदल. स्वामींची कृपा केवळ मठात नसते, तुमच्या वागण्यातून सुद्धा ती दिसू लागते. बघा अनेक जण लगेच ओळखतात की तुम्ही स्वामींचं करता काय? तुम्ही स्वामी भक्त आहात का? जाणूनच तुम्हाला कुणी ना कुणीतरी असं रस्त्यात जाताना वगैरे कधी कुठं भेट झाली तर मिळतं असं उत्तर. ती तुम्हाला स्वामींची कृपा आहे. जर तुमच्यातील अहंकार कमी झाला असेल, दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी होत असेल, जाऊ दे समोरचा कसाही असला तरी मी त्याला मदत करणार, तर लक्षात घ्या ही स्वामींची कृपाच आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी तुम्ही जर प्रेमाने वागत असताल तर स्वामी तुमच्यात वास करत आहे. 2 तास पूजा करून जर तुम्ही माणसांशी वाईट वागत असताल, चिडचिड भांडणं करत असताल, हेवादेवा करत असताल तर ती भक्ती पोकळ आहे. हो, कर्तव्याप्रती जागरूकता तुम्हाला झालेली आहे का? अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म म्हणजे संसार सोडणे, पण खरी गुरुकृपा माणसाला उत्तम संसार करायला शिकवते. मुलांचे शिक्षण, धनसंपत्तीचा योग्य वापर, कुठे दान दिलं पाहिजे, कुठे कोणाला मदत केली पाहिजे, कुटुंबाप्रती आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे, याची जाणीव होणेसुद्धा स्वामींची कृपा आहे. अनेकांना हे माहीत नाही आपली जबाबदारी कुटुंबात काय आहे. घरातली लोकं त्यांना सांगतात, पण जर तुम्हाला स्वतःहून कळत आहे तरी स्वामींची कृपाच आहे ना. मग बघा स्वामी तुम्हाला किती चांगल्या प्रकारे स्वतःहून तुमच्या आयुष्यामध्ये
हे कार्य घडवत असतात. याशिवाय अनेकदा असं झालंय का हो, तुम्हाला नामस्मरणाची ओढ लागलेली आहे. जेव्हा तुम्हाला सांगून नाही तर ओढीने नामस्मरण करावेसे वाटते. जेव्हा तुमची ट्रेन चुकते, बस मिस होते, दर्शनासाठी मन व्याकुळ होते, आपोआप स्वामींचे नाव तोंडात येऊ लागतं, तेव्हा समजावे की स्वामींनी तुम्हाला आपल्या छत्रछायेत घेतलेलं आहे. हो, अगदी तुम्हाला कवटाळून कुरवाळून आपल्याजवळ ठेवलेलं आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वामींची ही प्रचिती येणार, हे निश्चितच आहे. प्रसादापेक्षा प्रसाराची ओढ, असं होतं का? एखादा चांगला भक्त केवळ स्वतःसाठी प्रसाद नाही आणत, तर तो ज्ञानाचा प्रसार करतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वामींचे विचार, ग्रंथ इतरांना वाटावे वाटतात, स्वामींनी काय सांगितलेलं आहे इतरांना नकळतपणे तुम्ही अगदी भाजीला वगैरे जरी गेला, कुठे कुठल्या गोष्टीला शॉपिंगला जरी गेला असाल, तरी तिथे तुम्ही म्हणता, "नाही, ही आमची शिकवण नाही, आम्हाला असं सांगितलेलं आहे, माझे स्वामी असं सांगतात." असा जो मार्ग आहे, तो स्वामींच्या कृपेचा मार्ग आणि तुमची भक्ती 16 नंबरी सोन्यासारखी खरी झालेली आहे, हे समजा. कारण गुरुकृपा एक सुखद अनुभव आहे. गुरुकृपा थेट भेटणं आणि त्या मनाशी, त्या मनाचा संपर्क होणे, हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला समाधानाची शांत झोप लागते, जेव्हा भविष्याची चिंता उरत नाही, खूप अडचणी आहेत, मान्य आहे, मार्ग दिसत नाही आहेत, मान्य आहे, पण मनात कुठेतरी वाटतंय की सगळं ठीक होणार आहे, स्वामी काहीतरी मला जरूर घडवून दाखवणार आहेत. मन तृप्त होतं बघा. जेव्हा एखादं असलं कुठलं तुम्ही व्हिडिओ ऐकता, कुठले 4 ओळी तुमच्या कानावर पडतात, तेव्हा मन आपोआप तृप्त होतं. तेव्हा समजा की स्वामींचा वरद हस्त तुमच्या पाठीवर आहे. आणि एकदा का त्यांनी बोट धरले, की मग आपण स्वतः आपले राहत नाही. ते नेतील तिथे आपण जातो, या विश्वासाने आपण मार्गस्थ होतो. म्हणूनच आजच्या प्रकट दिनी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींच्या आज्ञेत आहे का? जर उत्तर हो असेल, तर खात्री बाळगा, ते तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. म्हणून कमेंटमध्ये खूप मोठा जय जयकार करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि आजचा हा संकेत जो मला आला अचानकपणे, तो तुमच्यासोबत मी शेअर केला. माझ्या या परिवारातील, स्वामी सानिध्य परिवारातील सगळ्यांना माहीत असावं, की प्रकट दिनी स्वामींची तुमच्यावर कृपा झालेली आहे की नाही. हा व्हिडिओ नंतर जरी पाहत असताल, तरी लक्षात घ्या, स्वामी तुमच्यासोबत अखंडितपणे, खंबीरपणे उभे आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.